ओडिशाचे डेप्युटी रेंजर रामचंद्र नेपाक यांच्या घरी छापा टाकण्यात आलाय। 1.44 कोटी रुपये रोख रक्कम, सोन्याची बिस्किटं आणि नाणी जप्त करण्यात आली आहे। नेपाक यांनी ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा खूप जास्त संपत्ती जमवलेली आहे अशी माहिती मिळाली। राज्य दक्षता विभागानं कोरापूट जिल्ह्यातील जयपूर वनपरिक्षेत्रामधील रामचंद्र नेपाक यांच्या 6 ठिकाणच्या संपत्तीवरती एकाच वेळी छापा टाकत कारवाई केली। ओडिशाचे डेप्युटी रेंजर रामचंद्र नेपाक यांच्या घरी छापा टाकण्यात आलाय। 1.44 कोटी रुपये रोख रक्कम, सोन्याची बिस्किटं आणि नाणी जप्त करण्यात आलेली आहे। रामराजे या संदर्भातली माहिती देतात। रामराजे, माझा आवाज आपल्यापर्यंत येतोय? बिलकुल। या भ्रष्टाचारामध्ये डेप्युटी रेंजर आहे, त्यांचं नाव रामचंद्र नेपाक हे आहे। त्यांच्या घरावर छापा टाकला आणि साधारणतः 1.5 कोटीच्या आसपास ही रोकड मिळालेली आहे, सोन्याची बिस्किटं मिळालेली आहेत, नाणी जप्त झालेले आहेत। आणि जयपूर वनक्षेत्रामध्ये हे संपूर्ण रेंजर जे आहेत रामचंद्र नेपाक हे काम करत होते आणि त्यांच्या 6 ठिकाणी एकाच वेळी छापा टाकलेला आहे। सर्वात महत्वाचं म्हणजे की त्यांचं उत्पन्न, त्यांचा पगार आणि त्यांच्याकडे असलेले आताची संपत्ती आणि रोकड यांचा कुठेही मेळ सापडत नव्हता। पगार कमी आहे मात्र त्यांच्याकडे रोकड मोठ्या प्रमाणात सापडलेली आहे आणि केवळ फक्त रोकड नाहीये तर त्यांच्याकडे 4 सोन्याच्या नाणी सापडलेल्या आहेत, बिस्किट सापडलेले आहेत आणि त्याचबरोबर सोनं सुद्धा मोठ्या प्रमाणावर सापडलेलं आहे। त्यामुळं हा पैसा कुठून आला आणि कोणत्या माध्यमातून आला, त्यांची बँक खाती, मालमत्ता, कागदपत्र, इलेक्ट्रॉनिक पुरावे हे संपूर्ण आता तपासले जात आहेत आणि हे पैसे कुठून आले, कशा पद्धतीने आले हे सुद्धा पाहणी केली जात आहे। रामराजे, नेपाक यांच्या 6 ठिकाणच्या संपत्तीवरती एकाच वेळी धाड टाकण्यात आलेली आहे। ही 6 ठिकाण कोणकोणती आहेत याबद्दल माहिती मिळतेय? ही 6 ठिकाणं कोणती आहेत याच्याबद्दल अद्याप माहिती मिळाली नाहीये, परंतु ही 6 ठिकाणच्या छाप्यासाठी त्याच्यामध्ये उपाधीक्षक, 5 निरीक्षक, ASI अशा कर्मचाऱ्यांची मोठी टीम जी आहे ती तैनात करण्यात आली होती आणि जी आता कारवाई केली होती ती फ्लॅट नंबर 510 मधून हा संपूर्ण रोकड जी आहे ती रिकव्हर केलेली आहे। त्यामध्ये 16 सोन्याच्या नाणी देखील आहेत आणि या 10-10 ग्रॅमच्या सुद्धा नाणी आहेत आणि इतर 6 ठिकाणी कोणते आहेत ते अद्याप मात्र गुप्तता त्याबाबत बाळगण्यात आलेली आहे। निश्चित रामराजे, माझ्यासोबत असेच राहा। दिल्लीमधल्या एका मोठ्या घडामोडी संदर्भात तुमच्याकडून अपडेट्स जाणून घ्यायचे आहेत।